शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावरती आता फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं कळतंय। दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत हे सागर बंगल्यावरती पोहोचलेत। तर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे या सुद्धा फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती दाखल झाल्या। अमेय राणे आमचे प्रतिनिधी याविषयीचे अपडेट्स देत आहेत। अमेय, काय माहिती मिळते? हे सगळे नेते जे आहेत शिवसेनेचे ते आता फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याचं कळतंय। सकाळपासूनच आज देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरती लोकांची रेलचेल आहे। राज्यातले मंत्री, माजी मंत्री, केंद्रीय मंत्री असे सगळे आज देवेंद्र फडणवीस यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं दाखल होतात। आपल्याला माहिती आहे की शिवसेना शिंदे गटाचा आग्रह आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद जे आहे ते एकनाथ शिंदे यांना द्यावं। मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटातले मंत्री सुद्धा आज सागर बंगल्यावरती दाखल होताना पाहायला मिळाले। यात प्रकाश सुर्वे असतील, उदय सामंत असतील, दादा भुसे, नीलम गोरे आणि अन्य सुद्धा नेते जे आहेत ते इथं दाखल झालेले आहेत। त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील, त्यांच्यासोबत इतर जे भाजपचे मंत्री होते ते सुद्धा भाजपचे निवडून आलेले उमेदवार आहेत, नवनिर्वाचित आमदार आहेत। या सर्वांची आज सागर बंगल्यावरती उपस्थिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे 5 वाजेपर्यंत आज सागर बंगल्यावरच असतील आणि त्यानंतर ते दिल्लीत एका विवाह सोहळ्यासाठी जाणार आहेत आणि या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा दाखल होतील अशी चर्चा आहे। त्यानंतर दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत जे गटनेते आहेत महायुतीतले त्यांची सुद्धा एक बैठक होईल। या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार की नाही याबाबत अजून कुठलीही निश्चित माहिती उपलब्ध नाही आहे, परंतु देवेंद्र फडणवीस हे सुद्धा काही वेळात दिल्लीकरता रवाना होतील। त्यानंतर उद्या पासनं जे राज्यात मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत काही निर्णय होतो का, भाजपचे दिल्ली श्रेष्ठी कुणाचं नाव पुढे करतात हे येत्या काही काळात स्पष्ट होईल। यामिनी, अगदी धन्यवाद अमेय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।